मागील जर का तुम्ही आरक्षण बघाल तर बंधुजी मलबारी हे ओबीसी मधून लढत होते. त्यांच्या खांद्याला खांदा लावून सुद्धा आम्ही काम केलेलं आहे. त्याच्या आधी लताताई पवार असतील, या सुद्धा राष्ट्रवादीकडून सभापतीपद भूषवलं आहे. त्यांच्याबरोबर सुद्धा आम्ही प्रचारामध्ये आघाडी घेऊन त्यांना सभापती बनवलं होतं. म्हणजे असं कोणत्याही मनामध्ये आमच्या आरक्षणाची तमा न बाळगता सर्वसाधारण आरक्षण पडेलच असं काय आमच्या मनामध्ये नव्हतं. आम्ही निस्वार्थपणाने समाजकार्य करत राहिलो आणि देवाने त्याचं आम्हाला फलित दिलं आणि नक्कीच सर्वसाधारणचं आरक्षण इथं पंचायत समिती आणि सभापतीसाठी पडलेलं आहे. येणारा आता MIDCचा जो प्रकल्प आहे त्या माध्यमातून जास्तीत जास्त जो 1500 एकरमध्ये असा मोठा बहुसंख्येने मोठा असलेला हा प्रकल्प, त्या माध्यमातून तरुणांना रोजगार देण्याचं काम मी या भागामध्ये करणार आहे. कोणतीही मनामध्ये स्वार्थ न ठेवता, कोणाला न घाबरता मी पहिलं उपोषण खालापूरमध्ये केलं, ते शेतकऱ्यांच्या हितासाठी केलं. मग त्याच्यामध्ये बाधित असेल गाव नंदनपाडा, खरुली, गोठिवली, नारंगी, त्याचप्रमाणे जांभली आणि त्या गोये हा भाग जो आहे हा मागील बाजूस एकदम कनेक्ट भाग आहे. त्याला जो असणारा पूल आहे त्याचं काम सुद्धा अपूर्ण राहिले, ते काम सुद्धा पूर्ण करण्याचं काम मी करेन आणि रस्ता बनवून जो 36 विभाग हा कसा जोडता येईल त्याच्याकडे जास्तीत जास्त मी भर देणार आहे. माझा जो नैराश्याच्या छायेत आहे का रोजगाराच्या प्रतीक्षेमध्ये आहे, त्या आदिवासी समाजाला मुख्यत्वे करून मी परमार्थ रूपामध्ये आणण्याचं काम करणार आहे. म्हणूनच मी तर भजनी मंडळी असेल त्यांना नाल टाळ हे प्रत्येक आदिवासी समाज असेल, धनगर समाज असेल, माझा ठाकूर समाज असेल, या सर्वांनाच बरोबर घेऊन मी जाण्याचं काम करणार आहे.